मी सध्या ठाण्यातील आनंदनगर चेकनाका परिसरामध्ये आणि मुंबई आणि ठाण्याला जोडणारा हा महत्वपूर्ण हा रस्ता आहे. आणि आपण जर पाहिलं की या ठिकाणी मनसेकडनं आता खड्ड्यांसंदर्भात आता आंदोलन केली जात आहे. हातात झाड घेऊन या ठिकाणी आंदोलन केली जात आहे. आपण जर पाहिलं की संपूर्ण जो हा रस्ता आहे हा घोडबंदरहून मुंबईच्या दिशेने जातो आणि हा आनंदनगर जो जकात नाका आहे हा मुंबई आणि ठाण्याच्या वेशीवर असणारा हा जो प्रमुख रस्ता आहे त्यामध्ये पूर्ण खड्डे पडलेले आहेत. आणि आपण जर पाहिलं की काल भिवंडी इथे एका महिलेचा देखील खड्ड्यामुळे दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. तर ठाणे महानगरपालिकेत असणारा जो कर्मचारी आहे TDRFच्या त्याचा देखील या ठिकाणी मृत्यू झालेला आहे. आणि या ठिकाणी आता मनसेकडनं आंदोलन छेडण्यात आलेलं आहे. पूर्ण हा जो आनंदनगर चेकनाका परिसर आहे त्या संपूर्ण परिसरामध्ये मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. जे प्रवासी वर्ग आहे ते प्रवासी वर्गाला मोठा त्रास सहन करावा लागतोय. आणि दुसरीकडे जर आपण पाहिलं की जे दुचाकी सवार आहे त्यांना या खड्ड्यामुळे त्यांचा अपघात देखील मोठ्या प्रमाणात होताना आपल्याला पाहायला मिळतं या ठाण्यामध्ये. आणि याच ठिकाणी मनसेकडनं हातात जे झाडाच्या फांद्या घेऊन या ठिकाणी आंदोलन केलं जात आहे. आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत. मोठमोठे खड्डे पडले, आज मनसे पूर्ण रस्त्यावर उतरलेली आहे. या आधी देखील पत्रव्यवहार केले होते, काय सांगा? हे दरवर्षी दर पावसाळ्यात खड्डे येतात. कोणाला या सत्ताधाऱ्यांना काय पडलेली नाहीये. खड्डे बुजवायचे, त्याच्यामध्ये टक्केवारी घ्यायची, परत पुढच्या पावसाळ्यात परत खड्डे येणार, परत ठाणेकरांचा नाहक बळी जाणार. आज 2 जणांचा मृत्यू झाला, आज तिसरा होणार होता, तो जखमी अवस्थेत आहे. आणि हे दर दर पावसाळ्यात चालू आहे. याला काही बदल नाहीयेत. फक्त लोक सांगतायत स्मार्ट ठाणे झाले, स्मार्ट ठाणे झालेलं नाहीये. फक्त खड्डे येतात रस्त्यावर, बाकी काही चालू नाही. नक्कीच संपूर्ण जे ठाण्यातले जे रस्ते आहेत त्यामध्ये खड्डे पडलेले आहेत. आणखीन या ठिकाणी जर पाहिलं की मनसेचे शहर अध्यक्ष आहेत रवींद्र मोरे, ते देखील या ठिकाणी बसलेले आहेत. या ठिकाणी इतका भला मोठा खड्डा पडलेला आहे. सर काय सांगाल या या संपूर्ण जो खड्डा पडला आहे याचं आंदोलन मोठ्या प्रमाणात करतायत. 2 जणांचा मृत्यू देखील झालेला आहे ठाण्यातले. साहेब 2 जणांचा नाही, आता एक मुलगा वाचला. तो मुलगा इथे पडल्यानंतर त्या साईडला पडला. त्याची स्कूटी होती, छोटी गाडी होती. छोट्या गाडीची चाकं छोटी असतात. तो मुलगा त्याचं नशीब चांगलं म्हणून वाचला. कदाचित ह्या साईडला पडला असता तर त्याच्या डोक्यावरून गाडी गेली असती. आम्हाला फोन आलेला, मी इथे आलो. प्रशासनाचं लक्ष वेधावं म्हणून आम्ही आंदोलन करत आहोत. तुम्ही आणि किती मुलांचा जीव घेणार? ऑलरेडी 2 मुलं गेलेत ठाण्यामध्ये. ठाणे जिल्ह्यात एक शहापूरला, एक ठाण्याच्या त्या रोडला, नाशिक रोडला. आज एक मुलगा गेला असता. एवढा मोठा खड्डा, माणूस सकाळी घाईत असतो कामावर जायला, त्याच्या बिचाराच्या लक्षात आहे, पाणी तुंबल्यामुळे लक्षात येत नाही की हा खड्डा किती खोल आहे. तर हे कुठेतरी लक्ष आहे ना, यांनी लक्ष यावं आणि ही कामं करावी म्हणून त्यांचं लक्ष वेधण्यासाठी आज आम्ही इथे काही आंदोलन करतोय. आणि हे स्मार्ट ठाणे नाही, हे खड्ड्यांचं ठाणे आहे असं मी बोलतो. महापौरांचं म्हणणं आहे की आम्ही आता हे पूर्ण जे खड्डे आहेत ते त्वरित आता बुजवले जाणार आहेत, तसं त्यांचं म्हणणं आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील आदेश दिले होते की ठाणे आणि मुंबईचे जितके खड्डे आहेत ते पूर्णपणे भरले जातील. अहो, या अधिकाऱ्यांना काय पडलेलं नाहीये. सन्माननीय उपमुख्यमंत्री साहेबांनी सांगितलंय, पण अधिकाऱ्यांना काय पडलेलं आहे का? मागे मध्ये मी बघितलं की झाडाची छाटणी झाली नव्हती, कित्येक झाडं गाडीवरती पडली. हे जे अधिकारी आहेत हे निगरगट्टे आहेत, गेंड्याच्या कातडीचे आहेत. यांना काय पडलेलं नाही. जर टेंडर पास झाले तर मग ही कामं का होत नाहीयेत? महापौर सांगतायत, पालकमंत्री सांगतात, मग ही कामं का होत नाहीयेत? या अधिकाऱ्यांना या खड्ड्यात टाकले पाहिजेत. नक्कीच आपण जर पाहिलं की या ठिकाणी जे मोठमोठे जे खड्डे पडले आहेत त्या खड्डे पडल्यामुळे अनेकांचा बळी जातोय. आणि मोठ्या प्रमाणात त्या खड्ड्यांमुळे जी परिस्थिती आहे रस्त्याची ती पूर्ण दयनीय परिस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विनय राजभर, हितेश पांचाळ, ABP माझा, ठाणे.